काजवे चमकतात, नंतर चारी होतात. पलीकडे कुत्र्याचं दर्शन होतं. होय, कुत्र्याचं दर्शन झाल्याशिवाय परमेश्वराचं दर्शन होऊ शकतच नाही. दिस इज ए सायन्स और परसेप्शन, नो इमॅजिनेशन. कुत्रं दिसलं पाहिजे. वेळ नाही मला सांगायला आता. पुस्तकात लिहिलं आहे, ती वाचा. कुत्र्याच्या दर्शनाशिवाय परमेश्वराचं दर्शन नाही, म्हणून दत्तात्रयाच्या चारी भूताल कुत्री दाखवली आहेत. हे आमच्या शास्त्री पंडितांना माहीत नाही. अनुभव काहीच नाही, कल्पना निश्चित लढवायच्या. मी जरा स्पष्टच बोलतो, माफ करा मला. कुत्रं दिसलंच पाहिजे. स्वान दर्शन आवश्यक आहे. नंतरची अवस्था आहे स्वरूप दर्शन. दर्पणे विण देखील स्वरूप माये, माऊली म्हणतात. दर्पण म्हणजे आरसा. समोर आरसा नाही आहे, पण तुमचं हे शरीर समोर तुमच्या उभं राहत घ्या अनुभव. अनुभव घ्या. आरसा गिरसा काही नाही, चक्क तुमचं शरीर आहे तेजस्वी, या शरीरापेक्षा अधिक तेजस्वी. आणि ते शरीर आणि हे शरीर ह्याच्यामध्ये कर्षण सुरू होतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे अनुभव आहेत भक्तिमार्गाचे वा योगमार्गाचे. दीज आर द स्टेजेस ऑफ स्पिरिच्युअल इव्होल्युशन. दिसतंच. जो म्हणेल मला देवाचं दर्शन झालं नाही, हे दिसलं नाही, तो खोटं बोलतो. तो खोटं बोलतो निश्चित समजा तुम्ही. नंतर कालपुरुष दर्शन होतं. कालपुरुष दर्शन होतं. आपल्या शरीराप्रमाणे काळा निखार असा पुरुष आपल्यासमोर उभा राहतो. तो आपल्याला स्वतःमध्ये आपलं अस्तित्व ओढतो. तुमच्यापैकी काही लोकांनी, तुम्ही बुद्धिवान आहात, शिकलेले आहात. आजकाल एक नवीन शोध आला आहे, त्याला म्हटलं आहे ब्लॅक होल. वाचलं असेल, नसेल वाचलं तर वाचा. ज्ञानप्राप्ती करण्याकरता विज्ञानही आवश्यक आहे. भगवंतांनी गीतेत म्हटलं आहे, अर्जुना मोक्षप्राप्ती करता ज्ञानम विज्ञानम सहितम यज्ञात्वा मोक्षेशे शुभात्. ज्ञानाबरोबर विज्ञानही आवश्यक आहे, तरच तुला मोक्षप्राप्ती होईल, नाहीतर नाही. रथाची 2 चाकं असतात, ज्ञान आणि विज्ञान. तो रथ परमेश्वराकडे बरोबर घेऊन जातो. काळा पुरुष दिसतो, त्याला छाया पुरुष म्हणतात. ज्याचा शोध लागलेला आहे विज्ञानामध्ये. दत्ताजी सायन्सची विद्या आणि मी आहे. विज्ञानाने आत्ता शोध लागला ह्या 10 वर्षात. हे सारं विश्व त्या कृष्णविवरामध्ये ब्लॅक होलमध्ये समाविष्ट होणार आहे. आज नाही, उद्या नाही, परवा, केव्हा तरी. हे सारं जग त्याच्यात समाविष्ट होणार आहे. भयानक त्या ठिकाणी डेन्सिटी म्हणजे काय म्हणायचं, दार्ढ्य भयानक. यू कॅनॉट इमॅजिन ऑफ इट. भयानक प्रखर उष्ण. हा सूर्य काहीच नाही त्याच्याजवळ. हा सूर्य त्या मानाने थंड आहे. भयानक उष्णता, कल्पना नाही करू शकत. शोध लागला आहे आता विज्ञानाचा. मी कल्पना नाही मांडत तुमच्यावर, विज्ञान मांडतोय. वाचत चला आहे. हा अनुभव भक्ताला येतो, योग्याला येतो. घ्या अनुभव. तो ओढतो. जसं ब्लॅक होल संबंध या जगाला आपल्यामध्ये ओढतं. एका वेळेला हे जगच नष्ट होणार आहे. आणि ते ब्लॅक होल जे आहे कृष्णविवर, तेही पलीकडे, इट विल डिमिनिश. तेही नष्ट होणार आहे. मग काय राहील? काहीही राहणार नाही. द सायन्स ऑफ टुडे सेज एक्झॅक्टली द सेम थिंग विच ऋषी मुनी सेड थाउजंड्स ऑफ इयर्स बिफोर. सहस्रावधी वर्षापूर्वी आमच्या ऋषीमुनींनी सिद्धांत मांडले आहेत. ह्या साधनेतून ते आज खरे झालेले आहेत. इकडे लक्ष द्या जरा. भक्तिमार्ग वा दर्शन मार्ग थोतांड नाही आहे, अनुभव आहे प्रत्यक्ष. तो कालपुरुष दिसतो, तो आपल्याला आपल्यात ओढतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे, याच्यात पलीकडची आहे, तिथे काहीच राहत नाही. ती परमशून्य अवस्था जी आहे, जिथे काहीही नाही, तो परमेश्वर आहे. परम ईश्वर. काहीच राहत नाही हे सिद्ध झालेलं आहे. तुम्ही वाचत चला, पुस्तकं वाचत चला, हेही वाचायला पाहिजे. काही जिथे राहत नाही, काही काळानंतर त्या काहीही नाहीतून पुन्हा जग उत्पन्न होतं. हे चाललं आहे. उत्पद्यन्ते विलियन्ते, ही जगाची राहट हे चाललेलं आहे. हे अनुभवाचे टप्पे आहेत. आता
पहिल्यांदा नाद ऐकू येतो. तुम्ही एकाग्रचित्त केलं, जप तुम्ही करता, छान गोष्ट आहे, करा जप. राम 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 सीताराम सीताराम जरूर करा. विठ्ठल 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 बिलकुल रंगून जा त्याच्यामुळे. तुम्ही काय होईल, माळ बंद पडेल. हे अनुभव आहेत. आपली माळ बंद पडली आहे. कोणाला अनुभव इथे आहे कोणाला अनुभव आहे? हा, माळ बंद पडतेच, घाबरायचं नाही, त्याच अवस्थेत राहा. यू हॅव गॉन ए स्टेप फॉरवर्ड. तुम्ही समोर गेले आहात, आता वरच्या अवस्थेत गेलेला. इंग्रजी पहिला होऊन दुसऱ्या वर्गात तिसऱ्या वर्गात गेल्या, मागे नाही वळायचा. माळ बंद पडली, अरे 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 घाबरू नका, तसेच राहा. पलीकडे श्वासही बंद पडेल. घ्या ना अनुभव, घ्या अनुभव. श्वास बंद, घाबरायचं नाही. श्वास न घेताना आपलं शरीर तासोन तास राहू शकतं. दॅट इज द मोस्ट नॅचरल कंडिशन ऑफ द फिजिकल फ्रेम. अत्यंत नैसर्गिक अवस्था आहे. नंतर नाद ऐकू येतात, घ्या अनुभव. त्याला म्हटलं अनाहत नाद. घंटानाद, बासरीचा नाद, मृदंगाचा नाद, दुमदुमीचा नाद, मेघनाद. गडगड 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 मेघाचा नाद येतो. घाबरून पळून जाल, कुठे जाल तुम्ही, जिथे जाल तिथे नाद येईलच. म्हणून रावणाच्या मुलाचं नाव मेघनाद याच्यासाठी ठेवलं आहे. रामायण हा इतिहास नाही आहे, साधनेच्या अनुभवाचा इतिहास आहे. तो प्रत्येक घटनेमध्ये साधना लिहिली आहे, सुंदर तऱ्हेने लिहिली. आम्हाला तो इतिहासच वाटतो. हा मेघनादाचा ज्याला तुम्ही आपल्या ताब्यात आणाल आवाज न घाबरता, मग तुम्हाला इंद्रजित नाव ठेवेल. इंद्रियांना जिंकणारा सत्पुरुष ही नाव आहेत. म्हणून इथे त्यांनी वर्णन केलंय माऊलींनी. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. ऋण झुणू रे भ्रमरा. ऋण झुणू आवाज येतो. तुम्ही आपल्या ह्याच्यात मस्त आहात, नामजप असो, तुमचा ध्यान असो, संकीर्तन असो, नाद येईल. ऋण झुणू नाद येतो, भुंग्याचा नाद येतो. त्याला म्हणतात अनहत नाद. येतातच ज्ञान. नाद येतो भ्रमराचा. ऋण झुणू रे भ्रमरा. आता ऋण झुणू आवाज कोणाचा येतो? भ्रमरासारखा. म्हणून भ्रमराला त्यांनी म्हटलंय, भ्रमरा हा नाद येऊन राहिला तुझा. आता याला भ्रमराला माऊलींनी मनाची उपमा दिलेली आहे. भ्रमर साप इकडे इकडे, जसं मन आपलं सगळीकडे फिरतं, कुठेही स्थिर होत नाही, तसा भ्रमर या फुलावर जाईल, त्या फुलावर जाईल, त्या फुलावर जाईल. माऊली म्हणतात पण भ्रमरा बाहेर जोपर्यंत तू उडतोस तोपर्यंत आवाज होणारच तुझ्या पंखाचा. पण ज्याला मधुसेवन करतो त्या फुलावर राहिल्यानंतर मग तुझे पंख बंद पडलं पाहिजे ना रे, मग शांत हो ना. काय सुंदर वर्णन केलं माऊलींनी. मधुसेवन करताना नाद नाही व्हायला पाहिजे. आजकाल तेच चाललं, सगळं ढोंग धतुरीबाजी चालली आहे. खूप प्रचार, लाखो रुपये खर्च करतात आणि करोडो रुपये जमा करून निघून जातात नागपुरातून. कुठपर्यंत चालणारच आहे. हे बंद झालं पाहिजे. आता बंद झालं पाहिजे ढोंग धतुऱ्यात. नाद येतो, भ्रमरसा भोवताल फिरतो, भ्रमर नसताना भोवताल फिरतो, आपणच भ्रमर होतो. मना भ्रमराप्रमाणे फिरू नको, एका ठिकाणी राहा, मधुसेवन कर, आवाज बंद कर. हे जे अनहत नाद येतात त्यातच गुंतून राहू नये माणसाने, त्याच्याही पलीकडे गेलं पाहिजे. हे इंग्रजी दुसरा झाला, आता तिसरीच जा, चौथीच जा, नाद येतात त्याच्याही पलीकडे गेलं पाहिजे. ऋण झुणू रे भ्रमरा, सांड तू अवगुण रे. आता भिन्न तुझी भ्रमंती भ्रमरा मना आता पुष्कळ झाली, एका ठिकाणी निश्चय होतो. चरण कमळ दळू रे भ्रमरा, परमेश्वराच्या चरणाचा कमल जे आहे तिथे तू आता स्थिर हो. सोड आता भटंती भ्रमंती सोड. भोग तू निश्चळू रे भ्रमरा, निश्चळ होऊन एकाच ठिकाणी परमेश्वराच्या चरणातच अनु नावडे. दुसरं नको मला काही आता, बस तेच एक चरण बस. सुमन सुगंधू रे भ्रमरा. नाना तऱ्हेच्या मायाचे सुगंध आहेत आपल्या जगामध्ये, नाना तऱ्हेचे आहेत.
प्रत्येक माया आपल्याला ओढायला पाहते त्याच्या सुगंधाने, मायेनी. परिमळ विद्रतू दे भ्रमरा, त्याचं तुला वितरण करायचं आहे. जे सत्यज्ञान तुला प्राप्त होईल जगामध्ये, ते जगात समाजामध्ये तू वितरण कर. यू आर मेंट फॉर दॅट. आपणाशी जे जे ठावे ते ते इतराशी शिकवावे, पण नम्रतेनी. नाही मला असं येतं, मला तसं येतं, खोटं. हमको भगवान का दर्शन हो गया है, खोट्या गोष्टी बोलतात. मला सांगायचं नाही इथे, भरपूर अनुभव घेतला आहे, कमी नाही वय माझं. खोटं दात खोटं बोलतात, त्यांना लाजसुद्धा वाटत नाही आम्ही खोटं बोलतो. सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळ विद्रदू रे भ्रमरा, तुला जे ज्ञान प्राप्त झालं हे भ्रमरा मना, ते आता लोकांमध्ये सांग. हो मी पाहिलंय, आजी देखील रे, आजी देखील रे, हो मी पाहिलंय. अधिकाराने सांग, आजी देखील रे. ज्ञानेश्वराशिवाय कोणी असं अधिकाराने सांगितलंच नाही, माझ्या पाण्यात नाही. मग आजी देखील रे, पाहिलाय मी. हे काय अधिकार ज्ञानेश्वर माऊलींचा, तो अधिकार आपण प्राप्त करू शकतो. माऊलीच्या मांडीवर बसा, डोकं ठेवून द्या आपलं, हा अनुभव तुम्हाला अवश्य येईल. सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळ विद्रदू रे भ्रमरा, ते जे ज्ञान तुला प्राप्त झालं, सुगंधाचं, ज्ञानाचं, नादाचं. आता लोकांना सांग, बाबा रे हा मार्ग आहे तुझ्यासाठी. मी पावले ते पालवी ठेवली आहे, म्हणजे पानं ठेवली आहे. चल गंगेकडे, ज्ञानाच्या ज्ञानगंगेकडे चल. सौभाग्य सुंदर रे भ्रमरा, हे माझं सौभाग्य आहे. सुंदर, सुंदरातलं सुंदर सौभाग्य भ्रमरा, तिथे तू चरण कमळावर एकाग्र हो. सोडा तर बाकी सगळं. बाप रखमा देवीवर रे भ्रमरा, तो बाप रखमा देवीवर, हाच तुझा खरं ते सुगंधाचा ते केंद्र आहे. तेसेच तू परिपूर्ण हो. आता चंचलता मनाची सोड. मनाला त्यांनी भ्रमर म्हटलं आहे. आणि दोन याचा नाद दिला आहे. एक तर नाद येतात, त्याला अनहत नाद, अन आहत, जे कधीच नष्ट होत नाही, सतत चालू असतात. ताऱ्यांचे नाद येतात, ताऱ्यांचे नाद येतात. ऐका, बसा रात्री, एकाग्र चित्त करा. प्रत्येक ताऱ्याचा विभिन्न आवाज येतो. चंद्राचा आवाज येतो, सुंदर, कसं वर्णन नाही करता येत. सूर्याचा आवाज येतो, रम 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 असा येतो सूर्याचा आवाज. घ्या अनुभव. हे नाद येतात, सुगंध येतो, निरनिराळा सुगंध. असं होता होता साधकाचं शरीर सुगंधमय होऊन जातं. सुगंधित साधकाचं शरीर होतं. असली ज्या साधकाची अवस्था असते शरीराची, त्याला म्हटलं गंधर्व. गंध अरुवहा गंधर्वहा. तुम्ही असेल पाहिले, मी पाहिलं तसे योगी जवळून जातात, काय सुगंध त्यांच्या शरीराचा येतो. पहा तर, पहा. व्यर्थ आयुष्य घालू नका. त्याचं वर्णन माऊलीने याच केलं आहे. पलीकडचं आपण अवचित परिमळ झुळकलाळू माळू, अवचित परिमळ झुळकलाळू माळू, अवचित परिमळ झुळकलाळू माळू. मी म्हणे गोपाळू आला गे माये, अवचित परिमळ झुळकलाळू माळू, अवचित परिमळ झुळकलाळू माळू. चाचरती चाचरती बाहेरी निघाले, चाचरती चाचरती बाहेरी निघाले. ठकची मिठेले काय करू, अवचित परिमळ झुळकलाळू माळू, अवचित परिमळ
झुळकला आळूमाळू. तो सावळा सुंदरू कासे पितांबरू. तो सावळा सुंदरू कासे पितांबरू. लावण्य मनोहर देखियेला वचित परिमळू. झुळकला आळूमाळू अवचित परिमळू. झुळकला आळूमाळू. बोधोनिया ठेले मन तव झाले यान. सो कोणी घेतले प्राण माझे गे माये. सो कोणी घेतले प्राण माझे गे माये. अवचित परिमळू झुळकला आळूमाळू. अवचित परिमळू झुळकला आळूमाळू. बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा. बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा. विठ्ठल सुखाचा. विठ्ठल सुखाचा. तेणे काया मने वाचा वेधियले. अवचित परिमळू झुळकला आळूमाळू. मी म्हणे गोपाळू आला गे माये. अवचित परिमळू झुळकला आळूमाळू. अवचित परिमळू झुळकला आळूमाळू. अवचित परिमळू झुळकला आळूमाळू. या ठिकाणी पुन्हा दोन अनुभव एकत्रित केले माऊलींनी. परिमळ म्हणजे सुवास येतो. येतोच येतोच आत्ताच सांगितलं. ज्यांना सुवास येतात, सुवासाचं केंद्रजवळ कोणतंही नाही, अत्तर नाही, उदबत्ती नाही, काही नाही, सुवास येतो. घ्या अनुभव. असेल कोणाला अनुभव वरच्या अवस्थेच्या हातून येतो सुवास. पलीकडे तुमच्या शरीराचा सुवास येईल. या अवस्थेला म्हणतात गंधर्व. तुम्हीच गंधर्व होतात. गंधर्व कुठे वर नाही, आपल्या ठिकाणी. गंध अरुवाहा गंधर्वाहा, तुम्हीच गंधर्व होतात. आणि परिमळ म्हणजे सुवास येतात, नादही येतात. अनाहत नाद येतात. दोन्हीचा संगम बहारीचा केला माऊलीने. माऊलीशिवाय कोणी वर्णन नाही करू शकत. कोणाची ताकद नाही असं वर्णन करायची. अनुभव काहीच नाही. कोण लिहिणार आहे? फक्त माऊली लिहिणार. अवचित परिमळू झुळकला आळूमाळू. अवचित नकळत परिमळ आलेला आहे. असं होतं. बसल्यात तुम्ही ध्यान करत, जप करत बसल्यात, एकदम तुम्हाला सुवास येतो. असा येतो. अळूमाळू म्हणजे सौम्य असा येतो. पहिल्यांदा सौम्य येतो, मग वाढतो. त्याच्यात मस्त तुम्ही राहता. बस ते जगच निराळ आहे. अवचित परिमळ येतो झुळकला अळूमाळू. सुंदर हळूच लहरी येतात सुगंधाच्या. मी म्हणे गोपाळू आला गे माये.
समजा कोणी हार घालून, सुंदर सुगंधाच्या फुलाचा हार घालून तुमच्या जवळून चाललेले आहेत. तुमच्या ओळखीचा माणूस समजा दर्शनाला जो भगवंताच्या विशिष्ट हार घालून जातो. तुम्ही डोळे लावून बसले आहात आपल्या ठिकाणी. तो सुवास आल्यानंतर अरे फलानं चालल्यावर मंदिरामध्ये. किंवा दुसरा आजकालचा अनुभव घ्यायचा, निराळ्या तऱ्हेचा आहे तो. या शुद्ध वातावरणात तिकडे न्यायचं नाही. तुम्हाला पण उदाहरण म्हणून सांगतो. तुम्ही डोळे लावून बसले आहात आणि तुमचे गुरु आले घरी. महाराज दारू पिऊन बसता आले. अरे माझा नवरा आला घरी आता. ओळखाल ना तुम्ही? तसंच आहे. अवचित परिमळू झुळकला आळूमाळू, हळूहळू सुवास येतो. मी म्हणे गोपाळू आला गे, माझा गोपाळ आला बरं ग. एक सांगायचं इथे राहिलं, मी विसरून जाऊन राहिलो. दत्ताई सांगतात तुम्ही घाई नका करू. खरंच आहे, विसरतो मी. या अवस्थेमध्ये पुरुष जरी असला तो स्त्रीरूप होऊन जातो. हा अनुभव आहे. एवढा अनुभव मी सांगतो दत्ताईच्या बाबतीत. त्यांनी नाही म्हणतात. लहानपणी दत्ताजी आमचे देखणे सुंदर आपल्या बहिणी यांच्या साड्या हे नेसून उभे राहायचे. हा मला अनुभव आहे. मलाही अनुभव आहे. ज्ञानेश्वराला अनुभव आहे. कबीराला अनुभव आहे. सगळ्यांना अनुभव आहे. सगळ्यांना या अवस्थेतून जावंच लागतं. दे मस्ट गो थ्रू दी स्टेज. मी या अनुभवातून गेलो आहे. पुरुष जोपर्यंत पूर्ण समर्पण भावनेचा होत नाही. कुत्र्याचं दर्शन का होतं? ज्यावेळेला आपण, कुत्रा हा इमानदार प्राणी आहे, ज्याला भक्त वा योगी स्वतःशी प्रामाणिक असतो, व्हेन इज ऑनेस्ट टू हिमसेल्फ. या प्रकृतीमध्ये अत्यंत प्रामाणिक प्राणी आहे कुत्रा. खाल्लेल्या धनाचं मरून जाईल तरी त्याचं रक्षण करेल. म्हणून ज्यावेळेला आपण स्वतःशी प्रामाणिक असतो साधनेमध्ये, त्या प्रामाणिकला धरून त्या अवस्थेचा प्राणी म्हणजे कुत्रा दिसतो. हे आहे रहस्य कुत्र्या दर्शनाचं. कुत्र्याचं दर्शन झाल्याशिवाय परमेश्वराचं दर्शन होणार नाही. अंडरलाईन थ्राईस. तद्वत जोपर्यंत पूर्ण समर्पण होत नाही भक्ताचं भगवंताशी, योग्याचं परमेश्वराशी समर्पण भाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दर्शन होणार नाही. हे ठोकताळे आहेत. समर्पण म्हणजे संपूर्ण समर्पण. दिलं, काही शिल्लक नाही. म्हणून स्त्रियांच्या बाबतीमध्ये कवी तांबे म्हणतात, ज्याच्यावर आम्ही प्रेम करतो त्याला आम्ही सर्वस्व देतो. स्त्रिया अशा आहेत. अशा आहेत स्त्रिया. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, तो लहानसं उदाहरण. समर्पण भावना पुरुषात नसते. पुरुष हा अहंकारी आहे, भोगी आहे पुरुष. स्त्रिया पूर्ण समर्पण असतात. ज्या दिलं सर्वस्व दिलं आम्ही. एक उदाहरण सांगतो. स्कूटरवर बसतात दोघंजणं पुरुष. समोर जो स्कूटर चालवतो तो बरोबर चालवतो की नाही मागचा बसलेला पुरुष पाहतो. अरे असं नाही, असं चालव. पाहतात ना, जरा बारकाईने पाहत चला तुम्ही. पाहतो आपण बरोबर नेतो की नाही. एखादी जर बाई मागे बसली असेल, कुठे खड्ड्यात घेऊन जा, पाहतच नाही ती. पूर्ण समर्पण. पाहिलं नसेल तर पहा तुम्ही. मी फार बारकाईने पाहतो. आणि हा गुण फक्त स्त्रियामध्ये आहे. फक्त स्त्रिया आहे. पुरुष हा लबाड आहे. कठीण 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 किती आहे ना. पुरुष हृदय बाई आहे की नाही? खरं आहे वर्णन. पुरुषा लबाड आहे. स्त्रिया समर्पित. खरं प्रेम ज्याच्यावर केलं संपूर्ण त्याला देऊन देतात. ही ज्या वेळेला अवस्था भक्ताची येते त्याला भक्त स्वतःला स्त्री समजतो. देखील व माये ज्ञानेश्वर म्हणतात. वर्धेला होऊन गेले ज्ञानेश्वर भक्त, ज्ञानेश्वर कंदका, गुलाबराव महाराज स्त्री वेशात राहत होते. माहीत आहे तुम्हाला? हे मी राहिलो आहे, दत्ताजी राहिले आहेत, पण तुम्हाला राहावं लागेल. स्त्रीचं हे महात्मा आहे. स्त्री जन्म असा महत्त्वाचा आहे. स्त्री अवस्था आल्याशिवाय मुक्ती नाही, मुक्ती नाही, मुक्ती नाही. परंतु आम्ही कसं वागतो स्त्रियाशी? स्त्री जन्मा ही तुझी कहाणी. हुंडा नाही मिळाला जाळून टाकतो स्त्रियांना. वाह वाह, खूप पराक्रम चाललाय. असं वागतात स्त्रियाशी. अरे ती आदिमाता आहे, ईश्वर आदि जननी आहे संबंध सृष्टीची. तिच्याशी असं वागता तुम्ही. ही अवस्था आल्यानंतर प्रत्येक साधक, तो पुरुष असो वा स्त्री असो, स्त्रीभावात परिपूर्ण होतोच.
माझी अवस्था ती होती, दत्ताजीची होती, तुमची होती. किती तुम्ही मिशाळ पिळी देणारे आले, पण समर्पण भावना आल्यानंतर तुम्ही स्त्रीसारखं उगा आले गे माये, मी येते मी जाते, लुगडं नेसाल साडी नेसाल, नेसाल अवस्था मात्र आली पाहिजे. दिखाऊपणा चालणार नाही. जे म्हणतात आम्हाला परमेश्वराचं दर्शन झालं आहे, त्यांनाही स्त्री भावना आली आहे का नाही महत्त्वाचं आहे. नसेल आली खोटं बोलतात ते खोटं बोलतात. दे स्पीक लाय इन देअर थ्रोट. बिलकुल स्पष्ट सांगतो. हे असंच झालं पाहिजे. म्हणून माऊलींनी सगळ्या ठिकाणी स्वतःला स्त्री, सगळ्या अभंगात स्त्री समजून वर्णन केलेलं आहे. मी म्हणे गोपाळू आला गे माये. गे माये कोण म्हणतो? स्त्री म्हणते. जावंच लागतं त्या अवस्थेमध्ये. माझ्या नेहमीचा जो आला गोपाळ, गोपाल, गो म्हणजे इंद्रिय, गोपाळ म्हणजे तो गाई धुणारा नव्हे. गो म्हणजे इंद्रिय, पाल म्हणजे पालन करणारा. इंद्रियांचं पालन परमेश्वर दर्शनाकरता करायचं. कान कशा करताय? विठोबाचे गुण ऐकण्याकरताय. म्हणतात ना तुकाराम, डोळे कशा करतायत? विठ्ठलाचं दर्शन घेण्याकरतायत. हे जी इंद्रिय आहेत त्या अवस्था प्राप्त करण्याकरतायत. म्हणून मी म्हणे गोपाळू, इंद्रियांचं पालन करणारा तो परमेश्वर, आत्मा परमात्मा परमेश्वर आला गे माये. माझा गोपाळ आला बरं. काय सुंदर वर्णन ज्ञानेश्वराचं. चाचरती चाचरती. आता आल्यानंतर ती अवस्था भिन्न असते बरं. देवभावाच्या वर निघून जातो माणूस, चालता येत नाही. आपण कसं तरी त्याला हिंदीमध्ये टटोळणं म्हणतात, काय म्हणायचं मराठीमध्ये, चाचपडत जातो आपण. माझ्या बोलण्यात हिंदी शब्द खूप येतात, कारण हिंदी प्रांतात खूप फिरतो मी. चाचपडत जातो. ज्याला डोळ्याने दिसत नाही, चाचपडायला गेली तुम्ही रात्री असं. चाचरती चाचरती बाहेर निघाले. बाहेर म्हणजे कोणाच्या? देवभावाच्या वर. चाचरती चाचरती बाहेर निघाले. कारण गोपाळू आलाय ना, मला त्याला आलिंगन द्यायचं आहे ना. सखे, त्या गोपाळाला मला आलिंगन द्यायचं आहे. अंधारा शेळीकडे अज्ञानाचा. चाचपडत मी बाहेर निघाली आहे. ठकची ठेले मी काय करू, सापडत नाही कुठे तो. माझा गोपाळ मला सापडत नाही. काय करू सखे, मी काय करू आता. काय सुंदर वर्णन. वा वा वारे वा वर्णन. काय त्याचं आता सद्गतीच अंतकरण होऊन देत. त्या अवस्था बरोबर आठवण येते. मी कोणाला भेटू, काय करू. कसा आहे तो माझा? तो सावळा सुंदरू. कसा आहे तो? सावळा आहे, सुंदर आहे. मग सांगितलं मी, परम सौंदर्य, त्रिभुवन सौंदर्य. हे सारे माणसं अतिशय सुंदर असतात. दे मस्ट हॅव ए कम्प्लीट फिजिकल फ्रेम, ए व्हेरी ब्युटिफुल फिजिकल फ्रेम. खरा भक्त, खरा योगी असेल, सुंदर असलाच पाहिजे, असलाच पाहिजे. द होल फिजिकल फ्रेम चेंजेस इंटू ए न्यू स्टेज. पूर्ण शरीर बदलून जातं, सुंदर दिसतात. तो सावळा सुंदरू. सावळा आहे. सावळा का म्हटलाय? एवढं सुंदर आहेत. काय दत्ताजी म्हणतात बोला म्हणून बोलतो मी. सावळा का? श्यामल का? काळा आणि पांढरा दोन्ही रंग म्हणून सावळा रंग उत्पन्न.